ची बातमी हाती येते। बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आले। गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंग पंडित यांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले होते। या बीडच्या गेवराईतला सगळा हा प्रकार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इथलं वातावरण काहीच पाहिलं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित आमदार त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आला आहे आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाके हे या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी त्यांचा कालच पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं होतं आणि त्याच चौकामध्ये लक्ष्मण हाके जे आहेत ते आलेले आहेत। तर दुसरीकडे जर पाहिलं तर आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी करताना देखील पाहायला मिळत आहे। या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा जो प्रयत्न आहे तो केला जातोय। चप्पल जी आहे ती देखील इथं भिरकावण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर या ठिकाणावरनं आव्हान जे आहे ते देण्यात आलेलं होतं। तर दुसरीकडे जर पाहिलं तर पोलिसांच्या मध्ये आणि या कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठी घोषणाबाजी जी आहे ती देखील पाहायला मिळते। आवरण्याचा प्रयत्न, ही परिस्थिती नियंत्रणात मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करताना पाहायला मिळतात। ही परिस्थिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे कार्यकर्ते जे आहेत ते आमदार विजयसिंह पंडित यांचे आहेत आणि याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निषेध जो आहे तो केला जातोय। आक्रमक कार्यकर्ते जे आहेत ते पाहायला मिळतात। पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि आक्रमक भूमिका जी आहे ती घेतली गेलेली आहे। आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि याच चौकामध्ये मोठा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो केला जातोय। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके जे आहेत ते आजही या ठिकाणी आहेत आणि याच ठिकाणावरनं ते आव्हान जे आहेत ते विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांना देताना पाहायला मिळतात। एका बॅनरवरनं हा जो वाद आहे तो देखील समोर आलेला होता आणि त्याच्यानंतर आपण ही परिस्थिती बघतोय। गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि याच चौकामध्ये लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत आणि पोलीस ही परिस्थिती नियंत्रणात मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणची वाहतूक जी आहे ती देखील सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण हा जमाव पाहू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जो जमाव आहे तो देखील जमलेला आहे आणि यावरूनच ही परिस्थिती नियंत्रणात करण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। कॅमेरामन प्रमोद जोशीचा विकास माने, एबीपी माझा, बीड। तेव्हा बीडमधली ही सगळी परिस्थिती आपण पाहिली। बीडच्या गेवराईमध्ये केवळ एका बॅनरवरून हा सगळा राडा झालेला होता आणि लक्ष्मण हाके आता त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। विजयसिंग पंडित यांचे कार्यकर्ते आणि लक्ष्मण हाकेंचे कार्यकर्ते देखील समोरासमोर आलेले आहेत। दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी होतीये। तर चप्पल देखील भिरकावण्यात आलेली होती। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र हा नेहमीचाच वर्दळीचा रस्ता असल्यानं काहीशी वाहतूक कोंडी देखील या परिसरात झालेली देखील पाहायला मिळालेली होती आणि हे जे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आहेत ते आपापसात भिडल्याचं देखील चित्र आहे। हाके आणि विजयसिंग पंडित यांचे हे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। स्वतः लक्ष्मण हाके देखील या परिसरात उपस्थित आहेत आणि त्यानंतर आता हे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। दोन्ही बाजूंनी ही घोषणाबाजी होतीये आणि एकमेकांच्या विरुद्ध घोषणाबाजी करत असतानाच विजयसिंग पंडित यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून लक्ष्मण हाकेंच्या दिशेनं चप्पल देखील भिरकावल्याची दृश्य ही एबीपी माझाच्या कॅमेऱ्यानं देखील टिपलेली आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडनं सध्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची समजूत काढण्यात येते। केवळ एका बॅनरमुळे हा सगळा राडा झालेला होता आणि त्यानंतर हे जे सध्याचं चित्र बीडच्या गेवराईमध्ये पाहायला मिळतंय ते काहीसं तणावाचं देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांकडनं दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची सध्या समजूत काढण्यात येते। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर देखील दगडफेक झाल्याचं समजतंय। गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांचा पुतळा जाळण्यात आलेला होता तर त्याच ठिकाणी लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्यांनी येऊन लक्ष्मण हाकेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातलेला होता आणि ही सगळी तणावाची परिस्थिती असताना या सगळ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये लक्ष्मण हाके हे आता पोहोचलेले होते आणि लक्ष्मण हाके पोहोचल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते असतील, विजयसिंग पंडित यांचे कार्यकर्ते असतील, हे देखील समोरासमोर आलेले आहेत। एकमेकांच्या विरुद्ध सध्या घोषणाबाजी होते आहे। आता या सगळ्यातून काय नेमका तोडगा निघतो, कसा सुवर्णमध्य साधला जातो, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने शांत केलं जात आहे, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पोलिसांचं ऐकणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि यानंतर आपण पुढचे अपडेट्स जाणून घेऊयात माझी सहकारी यामिनीकडून। यामिनी,
तर सध्याची आपण बीडमधली ही दृश्य बघतोय. बीडच्या गेवराईमधली ही दृश्य आहेत. तर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते सध्या आमने सामने आलेले आपण पाहतोय. आणि गेवराईमध्ये सध्या आता या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलीस सुद्धा या ठिकाणी पाचारण पोलिसांना करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा हा प्रयत्न केला जातोय. गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांचा पुतळा जाळण्यात आलेला होता आणि अर्थात यामुळे त्यांचे जे समर्थक होते, त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांचा काहीसा थेट जाऊयात विकास माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विकास, काय नेमकं घडलंय? सध्या पोलीस या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच अवघ्या 5 मिनिटांपूर्वीच आपण ही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि याच चौकामध्ये येऊन लक्ष्मण हाके यांनी जे आमदार आहेत विजयसिंह पंडित यांना आव्हान जे आहे ते दिलेलं होतं. 2 दिवसांपूर्वीच या ठिकाणी विजयसिंह पंडित जे आहेत त्यांचे जे बॅनर्स आहेत ते लागलेले होते. यामध्ये जरांगे पाटील यांना समर्थन देण्यात आलं होतं आणि यावरूनच हा वाद जो आहे तो झाला होता. ही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पाहू शकता की या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची जी गाडी होती ती देखील या ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि ही दृश्य आपण दाखवतोय की याच चौकामध्ये मोठा राडा जो आहे तो झालेला आहे आणि जे पंडित आणि ओबीसी चे नेते आहेत ते आमने सामने आले होते आणि या ठिकाणी मोठी दगडफेक जी आहे ती देखील झालेली आहे. आणि या ठिकाणी पाहू शकतो की चप्पल जी आहे ती फिरकवण्यात आली. त्याबरोबरच जर पाहिलं तर दंडुकेंची भाषा जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतरच या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती चिघळली होती. मात्र पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी केलेली आहे आणि मध्यस्थीच्या नंतर जर पाहिलं तर पोलिसांनी या ठिकाणावरनं लक्ष्मण हाके यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आता लक्ष्मण हाके जे आहेत ते बीडच्या दिशेने पुढे गेलेले आहेत. मात्र हाच महत्वाचा चौक आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने आले आणि याच राड्यामध्ये लक्ष्मण हाके जे आहेत त्यांना मारहाण जी आहे ती देखील झाल्याची माहिती आहे. कारण आपण समोर होतो आणि याच ठिकाणी आपण दाखवतोय की हा संपूर्ण प्रकार जो आहे तो झाला होता. पोलीस या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जे आहेत ते करत होते. मात्र त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आत्ताही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण पाहू शकतो की या ठिकाणी विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते जे आहेत ते थांबलेले आहेत. या ठिकाणी आता पोलिसांनी मध्यस्थी प्रामुख्याने केलेली आहे आणि याच मध्यस्थीनंतर लक्ष्मण हाके यांना सुखरूप या ठिकाणाहून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न आहे तो करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येतोय. प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी जी दगडफेक आहे ती देखील झालेली होती. दंडुके फिरकवण्यात आले आणि नंतर लक्ष्मण हाके यांना जोरदार विरोध जो आहे तो या ठिकाणी विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो आहे तो करण्यात आलेला आहे. आपण विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते जिथे थांबले तिथे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्यासोबत संवाद देखील साधूयात कारण की काय नेमकी प्रमुख मागणी होती. आणि आता सध्या ही गेवराई शहरातील परिस्थिती ही दाखवण्याचा मी प्रयत्न करतो कारण की या ठिकाणी दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने आले होते आणि त्याच्यानंतर जोरदार विरोध जो आहे तो या ठिकाणी लक्ष्मण हाके यांना करण्यात आलेला आहे. आणि सध्या ही परिस्थिती जी आहे ती आपण पाहू शकता. आणि इथे विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करतोय आणि नेमकी परिस्थिती काय आहे हे देखील आपण काय नेमकी मागणी होती काय विरोध केला त्यांनी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. आपण या प्रतिक्रिया घेऊयात. काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते कारण विजयसिंह पंडित आपल्या सोबत आहेत फोनवरून. विजयजी, आपण बघतोय की कशा पद्धतीनं हा तणाव निर्माण झाला, काय नेमकं कारण आहे याचं, काय नेमकी कार्यकर्त्यांची मागणी होती, इतका रोष का होता? नाही हे बघा, हे जे काय आहे हे जे काय हाके